एव्हरीथिंग इज स्किल डेव्हलपमेंट. आता AI आला आहे, नंतर रोबोटिक्स आहे, ज्यांना नवीन नवीन टेक्नॉलॉजी अपग्रेड करायचं आहे, त्याचं नॉलेज पाहिजे किंवा त्यांना ट्रेनिंग पाहिजे, तर इन हाऊस ट्रेनिंग आहे, व्हेरी कॉस्ट इफेक्टिव्ह आहे. कोणाला समजा तुमच्या एम्प्लॉईजला पाठवायचं असेल, यू कॅन सेंड दॅम. स्वतःला पण ते नॉलेज पाहिजे असेल तर यू कॅन ऑल्सो अप्रोच देम. सो गव्हर्नमेंटकडनं काही फॅसिलिटीज आहेत. कोणाला न्यू व्हेंचरमध्ये त्यांना ट्रेनिंग पाहिजे असेल, ते वॉन्ट टू एंटर इन टू ए न्यू फील्ड आणि तशा काही त्यांना नॉलेज पाहिजे असेल तर ते कॅन ऑल्सो गो दॅम. सो हे मी तुम्हाला थोडक्यात मिनिस्ट्री ऑफ MSME कोण कोण येतं ॲटलीस्ट तुम्हाला एवढं तरी माहीत असलं पाहिजे की मिनिस्ट्री ऑफ MSME म्हणजे कोण. तर या संदर्भात मी तुम्हाला हे सांगितलं. आता पुढे आपण अगेन ॲज आय सेड इंडियन MSME इज अ बॅकबोन. तर आपण पुढे जाऊया डायरेक्टली प्रेझेंटेशन. हे काही स्कीम्स आहेत, फ्लॅगशिप स्कीम्स आहेत मिनिस्ट्री ऑफ MSMEच्या. हे खूप उपयोगीचे आहेत आपल्या MSMEसाठी. जसं तुम्ही बघाल PMEGP प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम, मुद्रा लोन आहे, एस्पायर स्कीम म्हणून आहे. हे तुम्हाला इनोव्हेशन म्हणजे काही नवीन तुम्ही सेटअप करता, तुम्हाला काही ट्रेनिंग पाहिजे असेल किंवा 1 crore ग्रँट आहे त्याच्यामध्ये. जर समजा फॉर एक्झाम्पल नाशिकमध्ये तुम्हाला काहीतरी एक इन्क्युबेशन सेंटर, थोडक्यात सांगितलं तर इट्स नथिंग बट इन्क्युबेशन सेंटर कोणाला लावायचं असेल विथ जसं तुमचंच असोसिएशन आहे, सॅटर्डे क्लब आहे, सॅटर्डे क्लब कॅन इनिशिएट दिस अँड दे कॅन गेट 1 crore ऑफ ग्रँट ऑल्सो. म्हणजे हे मी थोडक्यात सांगतोय तुम्हाला. जसं म्हणतात सर पण सांगत होते की जेव्हा आपण एकत्र आलो तर खूप काही कामं करू शकतो, तसंच हे आहे की असोसिएशनला पण ग्रांट्स मिळू शकतात. तर सिमिलरली CGTMSE स्कीम आहे, हे खूप लोकांना माहीत असेल. क्रेडिट गॅरंटी आहे, याच्यावर क्रेडिट गॅरंटी फंड आहे ज्याच्यात आधी 1 crore होतं, 2 crore झाले, नंतर 5 झालेत, आता 10 crore आहे. इट्स प्रूव्हन ना, इट्स ए प्रूव्हन मॉडेल. 1 crore गेले, 2 crore गेले, 5 crore पर्यंत लोकांना मिळत आहे. मला आता जे 10 crores पण आहेत त्यासाठी पण आता लोकांची कॉल्स आलेले मध्ये. तर 5 crore घेतलेले लोक आता त्यांना 10 crore पाहिजे. बिझनेस ग्रो होत असतं आणि तुम्हाला पैसे लागत असतात. तर ओनली थिंग इज एकच माझा रिक्वेस्ट असेल, बघा मी खूपच फॉर्मल बोलतोय कारण आय वॉन्ट टू कनेक्ट एव्हरीवन. सो मी एवढं डीपमध्ये जात नाही आहे, प्रेझेंटेशन याच्यामध्ये जात नाही आहे, पण आय रिअली वॉन्ट टू कनेक्ट यू. त्यासाठी मी तुम्हाला इनफॉर्मल वेमध्येच बोलतोय. तर याच्यामध्ये CGTMSE 10 crore पण मिळू शकतं. ओनली थिंग इज कम्प्लायन्सेस. गव्हर्नमेंटमध्ये कुठल्याही स्कीममध्ये कम्प्लायन्सेस रिअली मॅटर. त्यामुळे थोडंसं तुम्ही GST पे करणं म्हणा किंवा तुम्हाला जर का नॉलेज नसेल तर आपल्याकडे खूप काही असे इन्स्टिट्यूट्स आहेत गव्हर्नमेंटचे आहेत जे तुम्हाला ट्रेन पण करतात. तर त्यासाठी थोडं कम्प्लायन्सेसमध्ये केअरफुली बघून घ्या. मग तुम्हाला कधी गव्हर्नमेंटकडनं जे स्कीम्स असतात ते आधी कम्प्लायन्सेस बघतात. त्यासाठी प्लीज कम्प्लायन्सेसमध्ये इव्हन मी सॅटर्डे क्लबला पण रिक्वेस्ट करेन की आपल्या खूप म्हणजे MSMEs आहेत, मी मायक्रोचं म्हणेन, स्मॉल अँड मीडियम काय ते एक रेंजमध्ये केलेले लोक आहेत. मायक्रोमध्ये काय ना थोडं हँड होल्डिंग लागतं, त्यांना थोडं सपोर्ट लागतो. ते बिझनेस त्यांना टेक्निकल नॉलेज खूप आहे, त्यांना इमिडिएटली बिझनेस करायचा आहे, दे आर व्हेरी गुड इन टेक्निकल. बट काय फिनान्शियल म्हणा, काय कम्प्लायन्सेस म्हणा, ते थोडंसं नजरअंदाज होतो म्हणा किंवा कधी कधी कळत नाही, माहीत नसतं. त्यामुळे काय ना पूर्ण त्यांचा सिबिल पूर्ण हे खराब होऊन जातं. त्यामुळे काय होतं मग बँकर सपोर्ट करत नाही, मग गव्हर्नमेंट देत नाही. त्यामुळे काय होतं थोडं म्हणजे नेगेटिव्ह फिलिंग पण येतं की मला कोण सपोर्ट करत नाही. तर त्यामुळे मी एवढं सांगेन प्लीज थोडं कम्प्लायन्समध्ये फोकस करा. ते इव्हन गव्हर्नमेंटच्या स्कीम काय कुठेही, इव्हन तुम्हाला सपोज फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक्सपोर्ट करायचं असेल तर मी तर एवढं सांगेन की खूप लोकांच्या कार्ड्समध्ये तुम्ही बघा एक्रेडिटेशन असतं, सर्वांचे ना स्टँडर्ड्स, क्वालिटी स्टँडर्ड्स घेतात. माझा एक क्लायंट आहे, तो युरोपियन स्टँडर्ड्स घेतला आहे, अमेरिकन स्टँडर्ड. युरोपियन स्टँडर्ड्स एवढं लवकर मिळत नाही, बट त्यांना काय ते क्रेज आहे. मी त्यांना विचारलेलं एकदा असंच की तुम्ही एवढे, मी विजिटिंग कार्ड बघितलं त्याचे सर्व पाठच्या साईडला सर्व एक्रेडिटेशन आहे. बट बिलीव मी, ही एक्सप्लेन मी की आय टेक दिस बिकॉज आय नो हे मला कुठे ना कुठे एक्सपोर्टसाठी यूज होणारच होणार. तर अशा तुम्ही पण केले पाहिजेत की कधी तुम्ही एक्रेडिटेशन म्हणजे इट्स जस्ट लाईक तुम्हाला एक रँक सारखं आहे की तुम्ही घेतलात की तुम्हाला आउट ऑफ द बॉक्स कोणी बघितलं की दे विल फील दॅट दिस पर्सन इज जेन्युन, ट्रस्टवर्दी. त्या बेसवर तुम्हाला काहीतरी ॲटलिस्ट ते विल टॉक टू यू, तसं मला म्हणणं आहे. नंतर क्रेडिट लिंक्ड कॅपिटल सबसिडी स्कीम, हे ॲक्च्युली आपण जे मशिनरीज घेत असतो आपण नॉर्मली, तर त्यामध्ये आपल्याला आधी 15% पर्यंत गव्हर्नमेंटकडनं सबसिडी होती. म्हणजे इट्स लाईक 15% वॉज रिइम्बर्स्ड. तर आता ते आपल्या जनरल कॅटेगरीला नाही आहे, पण स्पेशल क्रेडिट लिंक्ड कॅपिटल सबसिडी म्हणून आहे, SCLCSS. तर हे
SC/ST साठी आताही आहे 25% पर्यंत तुम्ही कुठल्याही मशिनरी घेतला तर 25% तुम्हाला माफ आहे. तर ते आपण ते जे लोक आहेत आपण करू शकतो. तुम्ही मला अप्रोच करू शकता. आय कॅन गाईड यू फॉर दॅट. नंतर MSME टीम जे आम्ही काल इव्हेंट केलेलं हेच आहे. MSME टीम म्हणजे ट्रेड एनेबल्ड अँड मार्केटिंग. हे थोडक्यात मी सांगेन काय आहे. ह्यामध्ये असं आहे की जसं सर आता किरण खोत साहेब पण बोलत होते की एक प्लॅटफॉर्म आहे, Amazon सारखा प्लॅटफॉर्म आहे ONDC ओपन नेटवर्क म्हणून एक प्लॅटफॉर्म आहे ONDC डिजिटल कॉमर्स म्हणून ओपन. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काय होतं ऑनबोर्ड करतो. म्हणजे ह्याच्यामध्ये असं आहे की समजा मला काही माहीत नाही, आय हॅव ए प्रोडक्ट फॉर एक्झाम्पल वारली पेंटिंग एक्झाम्पल सांगतो तुम्हाला कारण आम्ही केलेलं आहे. वारली पेंटिंग आहे. आता त्यांना काही माहीत नाही पण त्यांना प्रोडक्ट खूप चांगला आहे, विकायचं आहे. तर आम्ही काय करतो की एक कन्सल्टंट असतो, तो काय